नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अनेक उत्तम शुभाशीर्वाद। मागील 2 व्हिडिओ तासिकांमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती 2016 ही प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत गणिताची। यामध्ये आलेले गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे काही प्रश्न आपण या तासिकेत सोडवणार आहोत किंवा सोडवत आहोत। मित्रांनो, प्रचंड अभ्यास तुम्ही करताय। कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये सगळं जग ठप्प झालंय, परंतु तुम्हाला ठप्प होऊन जमणार नाही। येत्या डिसेंबरपर्यंत म्हणजे येत्या 3 महिन्यामध्ये 2020 सालची पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने तुम्ही तयारीला लागा। तुमच्या या तयारीमध्ये गणिताचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या तासिकेच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न करत आहोत। त्यातील आजचा भाग क्रमांक 11। मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामते संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, तुम्हा सर्वांचं आजच्या तासिकेमध्ये स्वागत करतो। आणि पुढचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 82 अतिशय सोपा असा प्रश्न आहे। तुम्ही म्हणता सर प्रत्येक प्रश्नाला सोपाच म्हणतात। सोपा यामुळे सरावामुळे सतत हेच प्रश्न आम्ही दरवर्षी आम्हाला सोडवावे लागतात, त्यामुळे हे मुखपाठ झालेले प्रश्न आहेत। मित्रांनो बघा, 82 क्रमांकाचा हा प्रश्न आहे आजचा आपला पहिला प्रश्न। एकंदरीत 5 प्रश्न आज आपण या व्हिडिओ तासिकेतून घेणार आहोत। प्रश्न असा आहे, 2 अंकी संख्यांमध्ये 9 हा अंक 9 हा अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो? तर मित्रांनो, सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे 10, सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे 99, हे तुम्हाला माहिती आहे। आणि मग 10 ते 99 पर्यंतच्या या 2 अंकी संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळेस येतो यासाठीचा हा जो काही प्रश्न आहे, तर तो प्रश्न अत्यंत सोपा आहे कधी जर तुम्ही एक छोटी ट्रिक लक्षात ठेवली तर। अन्यथा परीक्षेमध्ये बरेचसे जे पहिल्यांदा परीक्षेला बसतात ते 9 हा अंक मोजत बसतात। आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, इतका वेळ आपल्याजवळ असतो। आणि म्हणून मित्रांनो, यासाठीची जी काही ट्रिक आहे 2 अंकी संख्येच्या संदर्भातली, ती लक्षात ठेवा की 9 हा अंक जो आहे या 2 अंकी संख्यामध्ये म्हणजे पर्याय दिलेले आहेत, आपल्याला त्या पर्यायातून उत्तर लिहायचं आहे। वेळ वाचण्यासाठी आपण मी या ठिकाणी बोर्डवरती आता मागील 2-3 व्हिडिओपासून पर्याय लिहिणं बंद केलेलं आहे। A, B, C आणि D असे हे पर्याय दिलेले आहेत, एकदा तुम्हाला वाचून दाखवतो। मित्रांनो, पर्याय क्रमांक A जो आहे तो आहे 18, B आहे 19, C आहे 20 आणि D आहे 21। तर मग हे पक्क तुम्ही लक्षात ठेवायचं की 2 अंकी संख्यामध्ये 0 जर सोडला, 2 अंकी संख्यामध्ये मी आय एम गोइंग टू रिपीट अगेन, 2 अंकी संख्यांमध्ये 0 जर सोडला तर बाकी सगळे 1 ते 9 अंक 19 वेळेस येतात। 0 फक्त किती वेळेस येतो? तर 0 फक्त 9 वेळेस येतो आणि बाकीचे सगळे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सगळी रेल्वेचे डबे किती वेळेस येतात? 19 वेळेस येतात। एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2 अंकी संख्येसाठी। आणि म्हणून मग याचं उत्तर आहे 19। आलं लक्षात? 2 अंकी संख्येमध्ये किती वेळेस येतो? तर तो येतो
19 वेळेस. आणि जर याच्या उलट तुम्हाला जर विचारलं असतं 1 ते 100 पर्यंत, तेही तुम्हाला इकडच्या बाजूला मी समजावून देतो. जर प्रश्न असेल 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक किती वेळेस येतो, तर त्यासाठी लक्षात ठेवायचे ऑप्शन उलटे. 1 ते 100 पर्यंत 0 हा 11 वेळेस येतो, 1 हा 21 वेळेस येतो, हे वेगळे. 1 ते 100 मध्ये 0 किती वेळेस येतो, 11 वेळेस. 1 किती वेळेस येतो, 21 वेळेस. उरलेले सगळे रेल्वेचे डबे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे पूर्ण डबे जे राहिलेले 8 डबे ते येतात 20 वेळेस. आलं लक्षात? म्हणजे 9, 11, 19, 20 आणि 21 अशा पद्धतीनेच या संख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. मनोमन भोकत राहायचं आहे की 2 अंकी संख्यांमध्ये 0 फक्त 9 वेळेस येतो, बाकी सगळे अंक 19 वेळेस येतात. 1 ते 100 पर्यंत या अंकामध्ये 0 11 वेळेस येतो, 1 21 वेळेस येतो, बाकी सगळे 20 वेळेस येतात. खलास. 3च गोष्टी लक्षात ठेवायची, इथं 9 आणि इथं 0 आणि 1. अरे लक्षात? आशा करतो मित्रांनो हे तुम्हाला सर्वांना किंवा हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेल. असं जर तुम्ही लक्षात ठेवलं, 2 अंकी संख्यांमध्ये 0 9 वेळेस येतो, बाकी सगळे अंक 19 वेळेस येतात. 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये मात्र 0 हा 11 वेळेस येतो, 1 हा 21 वेळेस येतो, बाकी सगळे अंक 20 वेळेस येतात. असं लक्षात ठेवायचं, म्हणजे मग त्या ठिकाणी थोडी सुद्धा चूक होणार नाही. चला, तर हा प्रश्न झालेला आहे. प्रश्नपत्रिका तुमच्याजवळ असेलच. बरेचसे प्रश्नपत्रिका संग्रह मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत, तर ते घ्या. त्या प्रश्नपत्रिका संग्रहामध्ये जे प्रश्न आहेत, काही ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवलेली पुस्तकं कदाचित मार्केटमध्ये असतील, ते पण घ्या. मी या व्हिडिओ तासिकेच्या माध्यमातून कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये उपलब्ध वेळेमध्ये ग्रामीण भागातील माझ्या तरुण बांधवांना भगिनींना गणिताची थोडीफार मदत व्हावी, माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाचा, गणित शिकवण्याच्या अनुभवाचा तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा, या हेतूने या व्हिडिओची निर्मिती करत आहे. भावांनो आणि बहिणींनो, प्रचंड अभ्यासाबरोबर या ध्येय प्राप्तीसाठी आपल्याला खूपच सराव करावा लागणार आहे. आणि म्हणून विविध मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्याला जेवढं ज्ञान मिळेल तेवढं डोक्यामध्ये संकलित करायचं. 83वा क्रमांकाचा प्रश्न आहे आजचा आपला दुसरा प्रश्न. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला आता मी गणित बोर्डवरती येतोय, मी आता बोर्डवरती तो प्रश्न लिहितोय. प्रश्न आहे 1.8 भागिले 0.12 बरोबर किती. या ठिकाणी आपण पर्याय लिहिणार नाही आहोत. पर्याय मी तुम्हाला तोंडी सांगतो. A15, B 1.5, C 150, D 0.15. तर आता मित्रांनो हे सोडून घेताना काय करायचं, सिंपल तुम्हाला 1.8 आणि 0.12 बघा. भागाकार करताना नेहमी वर्ग चौथीचं हे गणित आहे. 18 लिहून घ्यायचे, 12 लिहून घ्यायचे. छेदामध्ये दशांश तळानंतर 2 संख्या आहेत म्हणून त्याच्या विरुद्ध अंशामध्ये घ्यायची 100. अंशामध्ये दशांश चिन्हानंतर एकच संख्या आहे म्हणून खाली घ्यायची 10. हा 0 गेला, हा 0 गेला. मग आता भागाकार करत असताना सिंपल आपलं 2च्या पाड्याने भाग द्यायचा, किंवा 6चा पाडा तुम्हाला पाठ आहे. 6च्या पाड्याने भाग दिला तुम्ही. 6 दुनी 12, 6 18, 2 ने भाग दिला, 2 पंचे 10, मग 3 गुणिले 5 उत्तर किती येतं, 15. तर असं अतिशय सोप्या रीतीने तुम्ही वर्ग चौथीचं हे गणित सोडू शकता. बघा, वर्ग चौथीचं गणित या ठिकाणी पोलीस भरतीसाठी विचारलेलं आहे. आणि मित्रांनो, जे पहिल्यांदा पोलीस भरतीची परीक्षा द्यायला लागलेत, अशा हौशा नवशा गवशामध्ये तुमचा समावेश जर होऊ द्यायचा नसेल तर चौथीचा सुद्धा तुम्ही चांगला अभ्यास केलेला असला पाहिजे. मी तर वारंवार क्लासच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनही तुम्हाला सांगतो, पोलीस भरतीची तयारी करत असलेले तलाठी, ग्रामसेवक, ज्या साधारणतः चतुर्थ आणि तृतीय श्रेणी पदाच्या पदासाठी प्रयत्न करत असणाऱ्या सर्व भावांनी आणि बहिणींनी वर्ग 4, 5, 6, 7, 8 इतक्या वर्गाचं
सीबीएसई पॅटर्नचं त्याचबरोबर आपल्या स्टेट बोर्डाच्या जी काही एनसीईआरटीने प्रमाणित केलेली पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं गणिताच्या पुस्तकाचं तुम्ही पारायण करा. या नवीन अभ्यासक्रम निवळ पोचक आहे. जुन्या अभ्यासक्रमाची पुस्तके मिळाली तर अतिउत्तम. एक ना एक गणित सोडून बघा, तुमचा पाया पक्का होईल. त्याचबरोबर तुम्ही जर वर्ग 4थी ते 8वी पर्यंतचे सीबीएसई पॅटर्नचे अल्जेब्रा आणि जॉमेट्री, अरिथमॅटिक गणित याचे पुस्तकं तुम्हाला जर मिळाले, आता ते तुम्हाला नेटवरती उपलब्ध आहे ॲपच्या माध्यमातून, त्या पुस्तकातून तुम्ही तुमचा गणिताचा पाया मजबूत करून घेऊ शकता. लक्षात घ्या, 4थीचं गणित जर तुमचं चुकत असेल भावांनो, तर मग तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा द्यायच्या लायकीचे सध्या तरी नाही. वाईट वाटेल, परंतु ही सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. अगोदर जे कोणी यावर्षी 12वी झाले, वय वर्ष 18 आहे किंवा पोलीस भरतीच्या तयारीला लागले, तर ती तयारी करत असताना या पद्धतीने या अगोदर स्टेट बोर्डाचे 4थी ते 8वी पर्यंतचे पुस्तकं जमा करा. एक एक अभ्यासक्रम सोडून बघा, कारण मला 100% माहिती की ग्रामीण भागातून आपल्याकडं महाराष्ट्रात त्यातल्या त्यात आमच्या मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने परीक्षा देऊन तुम्ही 10वी 12वी पास झाले. म्हणून तुम्हाला मी नाव ठेवत नाही, परंतु आठवण करून देतो की बाबा हो, तिथं शालेय स्तरावरती तुम्ही काही गणिताचा अभ्यास केलेला नाही, म्हणजे ज्यांनी केला नाही त्यांना, आणि तुम्ही 10वीला कॉप्या करून पास झालेले आहात, ही सत्यता तुम्ही विसरून किंवा नाकारून जमणार नाही. त्याचा तुम्हाला सामना करावा लागेल. आणि म्हणून त्यासाठी आपला पाया पक्का करण्यासाठी अगोदर 4थी ते 8वी पर्यंतची पुस्तकं जमा करून एक एक गणित त्याच्यातलं सोडून बघा, सेल्फ स्टडी. ते झाल्यानंतर सीबीएसई पॅटर्नच्या आणा, तेव्हाच तुम्ही 12वीवर आधारित ज्या परीक्षा असतात, सेवक पदाच्या परीक्षा असतील, परिचर पदाच्या परीक्षा असतील, आरोग्य सेवक पदाच्या परीक्षा असतील, अजून पोलीस भरतीच्या असतील, सैन्य दलाच्या असतील, तर या परीक्षामधले गणित सोडू शकाल. वाईट वाटू देऊ नका, पण मी तुम्हाला ही ट्रिक सांगितली की तुमचा बेस पक्का कसा होणार. समजलं? आशा करतो की तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला माझा राग नसेल आला. तुम्ही निश्चितच जे कोणी यावर्षी भरतीच्या तयारीला लागलेत आणि यदा कदाचित आमचंही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल, तर बाळांनो, माझ्या बहिणींनो आणि भावांनो, ही सूचना लक्षात घ्या. मी तुम्हाला अत्यंत कळकळीने सांगतोय की बेस पक्का होण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि जर तुमचा पाया मजबूत असेल तरच तुम्हाला पुढं गणित सोडवता येतील. तर थोडंसं पाणी पितो, ब्रेक घेतो अर्ध्या मिनिटाचा. तर भावांनो, 2 प्रश्न झालेले आहेत. दोनही प्रश्न तुम्हाला चांगल्या रीतीने समजले आहेत असं गृहीत धरतो. आणि चला बोलूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न तर तुम्ही म्हणता काही सांगायला सर, मी मागच्या व्हिडिओला म्हणजे सुरुवात केली या मालिकेला, एके दिवशी अचानक लक्षात आलं की चला आपण काय करावं, पोलीस भरती करत असणाऱ्या तरुणींना मार्गदर्शन करायचंय. कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या क्लासेस बंद आहेत, माझ्याजवळ वेळ शिल्लक आहे. मग अचानक आठवलं की आपण यूट्यूबवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या भावांना बहिणींना मार्गदर्शन करू शकतो. म्हणून मग मी निवडला याच्यासाठी विषय असा की मागील परीक्षेला आलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडून घेऊया. त्याच्या अनुषंगाने जे काही बेसिक नॉलेज तुम्हाला देता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करतोय. तर यामध्ये तुमच्या सूचना मला अभिप्रेत आहेत की बाबा काही चुकत असेल किंवा अजून तुम्हाला याच्यात काही सुधारणा हवी असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा ना. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यात दुरुस्ती करेन. समजलं मित्रांनो? तर चला भावांनो आणि बहिणींनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला 2 ते 30 पर्यंत वर्ग आणि 2 ते 30 पर्यंत घनमुखपाठच असले पाहिजे. बघा त्यावर आधारित प्रश्न आहे 44. आजचा आपला तिसरा प्रश्न असा आहे, 16 या संख्येचा घन किती? पर्याय क्रमांक ए आहे 4, बी आहे 64, सी आहे 256 आणि डी आहे 4096. तर या ठिकाणी ज्याला वर्गन घन मुखपाठ आहे तो विद्यार्थी 3 सेकंदात त्याचं उत्तर देऊन टाकेल आणि ज्याला पाठ नाही अशा
गरीब सशाला जो पहिल्यांदाच परीक्षा देतोय त्याला करावं लागेल 16 गुणिले 16 गुणिले 16. त्यातली त्यात एखादा हुशार असेल तर तो 16 गुणिले 16 256 लिहून पुन्हा त्याला 16 गुणत बसेल. परंतु खरोखर स्पर्धा परीक्षेचं टेक्निक ज्याला अवगत असेल, ज्याला पाठांतर असेल, तो लगेच 4096 उत्तर सांगून देईल. आणि ज्याला घन पाठ नाही तो ही पद्धत करत राहील. किंवा जर त्याच्यापेक्षा एखादा चाबरा असेल तर मग तो काय करेल, इथं 4 64 256 दिले, त्याच्या लक्षात येईल 256 हा 16चा काय आहे, वर्ग आहे. म्हणजे घन नेहमी 256 पेक्षा मोठा असेल तर तो किती राहील, 4056. 16चं वर्गमूळ आहे 4, घन नाहीये. आणि 16 चौक 64 होतात म्हणून पहिले 2 ऑप्शन ते गेले, हा वर्ग आहे म्हणजे उरला हा घन आहे 4096. तर भावांनो बहिणींनो, तुम्ही सर्वजण 2 ते 30 पर्यंत वर्ग, 2 ते 30 पर्यंत घन पाठ करा बाबा हो. आईबापाचं स्वप्न पूर्ण करा, तुमच्या जीवनातलं ध्येय गाठा, तरच आपल्या या गरिबीच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपली सुटका होईल. नसता आपण असेच अपुरे प्रयत्न करून करून आपण मरून जाऊ, आपलं आयुष्य अपुरं राहील. नकारात्मक मी बोलत नाही, परंतु सत्य परिस्थिती सांगतो. नुसतंच मी पोलीस भरतीची तयारी करतोय म्हणून तुम्ही पोलीस होणार नाही. फार तीव्र परीक्षा आहे, तीव्र स्पर्धा आहे. आणि यामध्ये मी तर नेहमी सांगतो की बाबा आता लेखीचं मेरिट 100 धरून चला, 100. कारण एमपीएससी मध्ये अपयशी झालेले विद्यार्थी आता पोलीस भरतीकडे वळालेले आणि ते सगळे यावर्षी तुम्हाला तट्टून दिसतील, तुमच्या बरोबर त्या ठिकाणी स्पर्धा करतील. कारण 4 लाख पोरातून फक्त 413 पोरांना नोकरी मिळाली, बाकीचे ती सगळी भरती आता पोलीस भरतीमध्ये उडी मारणार आहे. आणि म्हणून तुम्ही तयारीला लागा. कुठलीही गोष्ट, कोणतंही गणित असं इझी घेऊ नका, सिरियसली समजावून घ्या, भरपूर सराव करा. आता वळूया आजच्या 4थ्या गणिताकडे. तर घन तुम्हाला तुम्ही पाठ केलेला असेल 4096 असं या प्रश्नाचं उत्तर होतं. बालदोस्तांनो, बालदोस्त नाही, माझ्या मित्रांनो, आता घेऊया आपण गणित क्रमांक 4 आणि त्याचा प्रश्नपत्रिकेमध्ये क्रमांक आहे 85. हे तर अतिशय सोपं गणित. आज तुम्हाला वाटत असेल की ही प्रश्नपत्रिका सिंधुदुर्गला एवढी सोपी का विचारली, परंतु त्या काळामध्ये 2016 मध्ये म्हणजे आजपासून साधारण 5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी निश्चितच तो प्रश्न त्यांच्यासाठी अवघड असेल. तर बघूया इथं काय आहे. 75,000 म्हणजे 75,031 या संख्येतील या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती. स्थानिक किंमत किती. तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे आणि वर्ग 4थीचा प्रश्न आहे. वर्ग 4थीचा बघा. तर हे तर आपल्याला एकदम माहिती आहे की समजा हा अंक लिहून घेतला. आता एक बेसिक नॉलेज, 1ला म्हणतो आपण एकक, युनिट प्लेस म्हणतात. या ठिकाणी असतो 1 गुणिले 10चा घातांक 0 म्हणजे 1 गुणिले 1 बरोबर 1. राईट. दुसरी संख्या आहे 3 आहे दशक स्थानी, त्याला 10th प्लेस म्हणतात इंग्रजीतून. 1 गुणिले 10चा घातांक 1 आणि 1 गुणिले 10 सॉरी किती 3 गुणिले 10 म्हणजे किती झाले 30. तसं तोंडी उत्तर यायचं तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल 70,000. परंतु आता हे बेसिक जे पहिल्यांदा बघतायत 0 आहे, हे आहे शतक स्थानी. ज्यांना स्थानिक किंमत माहिती नाही त्या माझ्या भावांसाठी बहिणींसाठी 0 गुणिले 10चा घातांक या ठिकाणी शतक स्थानी असल्यामुळे 2. 0 गुणिले 10चा घातांक आहे 100. 0 आणि कुठल्याही संख्येला मिळेल तर उत्तर काय येतं 0. नंतर 5 हे आहे सहस्र स्थानी, ज्याला आपण आपल्या मराठवाडी भाषेतून 1000 म्हणतो. या ठिकाणी असली संख्या 5 गुणिले 10चा घन म्हणजे 5 गुणिले 1000 मिळवावं लागतं. म्हणजे त्याची स्थानिक मूल्य आहे, बेस व्हॅल्यू त्याची 5000. आणि मग आहे
7 जो अंक आहे त्याचं स्थान आहे दशसहस्र, म्हणजे 7 गुणिले 10चा चौथा घातांक, म्हणजे 7 गुणिले 10 वर 4 शून्य, गुणाकार केला म्हणजे ते येतात 70,000. तर मग सर्वांना कळालं असेल 7 या अंकाची किंमत किती आहे. या ठिकाणी स्थानिक किंमत आहे 70,000, म्हणजे 7च्या वरती 4 शून्य आहे. याची किंमत किती आहे 70,000. तर तुम्हाला सर्वांना हा चौथा प्रश्न मित्रांनो समजला असेल. स्थानिक किंमत किंवा संख्या व त्यांची स्थानिक किंमत, दर्शनी मूल्य हे वर्ग 4थीच्या पुस्तकात आहे. आणि तो जर प्रश्न आपला चुकत असेल भावांनो, किंवा माझ्या एखाद्या बहिणीचा किंवा माझ्या एखाद्या लेखीचा लेखी परीक्षेमध्ये हा जर आता यावर्षी पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे, आणि जर माझ्या एखाद्या लेखीचा जर हा प्रश्न चुकत असेल तर तिने विचार करायचा आपण यावर्षी पोलीस व्हायच्या लायकीचे आहोत का, तर निश्चितच नाही. म्हणून 4थी पासून सुरुवात करा, बेसिक पासून, तर निभाव लागेल. नसता स्पर्धेच्या या वावटळीमध्ये तुम्ही एकदम तिनक्यासारखे कुठं उडून पडताल त्याचा नियमही लागणार नाही. आणि म्हणून सत्य परिस्थिती जी मला माहिती आहे, जी विद्यार्थ्यांच्या वाट्याला येते ती तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओ मालिकेतून सजग करतोय, सावध करतोय. वाईट बोलण्याचा राग येऊ देऊ नका मित्रांनो, परंतु हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. चला आजचा 5वा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. हा प्रश्न आहे 86व्या क्रमांकाचा. हा तर अतिशय सोपा आहे. यासाठी गृहीतक पक्क लक्षात ठेवा. शून्याने कुठल्याही संख्येला भाग दिला अथवा गुणले, कितीही मोठ्या संख्येला भाग दिला, कितीही मोठ्या संख्येला गुणाकार केला तर उत्तर 0 येतं. हे पक्क लक्षात ठेवा. सरळ रूप द्या, सोपे रूप द्या, किंमत काढा, पदावली यामध्ये गुणाकार किंवा भागाकारामध्ये 0 जर असेल तर त्यात किती अंकी संख्येचं, किती अंकी मोठ्या गुणाकाराचं, किती अंकी मोठ्या भागाकाराचं उत्तर 0च येतं. हे चांगलं लक्षात असू द्या. आजचा आपला हा शेवटचा प्रश्न 5वा प्रश्न, आणि तो प्रश्न बघा काय आहे. 108 गुणिले 15 गुणिले 0. 0 दिसला ना, बस गुणाकार करायचा नाही. भैयांनो आणि दिदीनो, जे पहिल्याच वर यावर्षी पहिल्यांदाच परीक्षा देणार आहेत, निश्चित प्रश्न चांगला वाचून घ्या. उद्या रिकाम्या उड्या मारू नका. नसता मग चाललाय परीक्षेला, करा ना 108ला 15ने गुणाकार आणि पुढे 0ने गुणायला लागला, मग उत्तर 0 काढायला लागला. अशा माठुट्या पोराला किंवा पोरीला प्रश्न आला, जर परीक्षेत हा प्रश्न चुकला तुमचा तर 3 वर्ष तर तुम्हाला निश्चित लागणार, लक्षात घ्या. आणि म्हणून बेस पक्का करा. हे वाक्य लक्षात ठेवा चांगल्या रीतीने. 0ने गुणून घेतलं तर डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे? 0 येणार आहे. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 12,045, 12,405, 803 आणि डी पर्याय आहे 0. तर याचं उत्तर आहे 0. आजचे 5 प्रश्न या व्हिडिओ तासिकेचे संपलेले आहे. शिकवण्याच्या ओघामध्ये जर मी तुम्हाला सत्य परिस्थितीवरती कोरडे ओढून काही तुम्हाला वाटलं असेल की सर असं का बोलायला लागले, तर तुमचे लक्ष जागृत व्हावं यासाठी मी तशा पद्धतीने बोलतो. त्याचा तुम्ही राग मानणार नाही, मला याची खात्री आहे. निश्चितच तुमच्या काही सूचना असल्या तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊन कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आजच्या या 10व्या 11व्या तासिकेमध्ये मी तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो, शुभाशीर्वाद देतो. त्याचबरोबर आमचं हे चॅनल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी विश यू ऑल द बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट. धन्यवाद. थँक्यू.